वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुडौ मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। मोक्ष जीवनामध्ये प्रत्येकाला आपलंसं वाटणारं हवंसं वाटणारं असं हे मोक्षाचं स्वरूप, आणि या स्वरूपाला प्राप्त करायचं असेल तर आमची वाटचाल कशी असते। मिथ्यात्व गुणस्थानापासून हा 14व्या गुणस्थानाच्या अति जेव्हा होईल तेव्हा त्याला सिद्ध पदाची प्राप्ती आहे। हा त्याचा सगळा क्रमिक विकास आहे आणि स्वतःच्या बुद्धिबलाच्या चातुर्याने हा विकास याला साधायचा आहे। स्वतःच्या आत्मतत्वावर अकाट्य विश्वास ठेवून स्वतःच्याच साधनाचा उपयोग करून स्वतःच्या आत्म्यासाठीच स्वतःपासून उत्पन्न होणाऱ्या भेदविज्ञानाच्याच द्वारा आणि स्वतःच्या आत्म्याच्याच अधिकरणामध्ये या संपूर्ण गोष्टी याला सिद्ध करायच्या आहे। आणि काल जसं आपण बघितलं की प्रज्ञारूपी छैनीनी आम्हाला बंध तत्व आणि आत्मा याला वेगळं बघायचंय, अनुभवायचंय, प्रतीतीमध्ये घ्यायचंय। मग प्रश्न आला की ही प्रज्ञा छैनी कुणाजवळ आहे? ती अज्ञानी जीवाजवळ आहे की ज्ञानी जीवाजवळ आहे? उत्तरामध्ये आज आपण बघितलं की ही प्रज्ञारूपी छैनी प्रत्येकच जीवाजवळ विद्यमान आहे। तो निगोदी असला तरीही त्याच्याजवळ आहे, परंतु त्याला मात्र आता तशी जाणीव नाही, कारण संज्ञीपणा प्राप्त झाल्याशिवाय भेदविज्ञान त्याच्या जीवनात त्याला होऊ शकत नाही। स्वपर विवेक ज्ञान हेय उपादेय बुद्धी ही संज्ञी जीवांना आहे, म्हणून संज्ञी जीवच अशा प्रकारे त्याचा उपयोग करू शकतात। आणि म्हणून सांगितलं की पहिल्यांदा तर आम्हाला आमच्या आत्मतत्वाविषयी अनिवार्य अकाट्य ओढ लागायला पाहिजे की मला अनुभूती झाली पाहिजे। हा अशा प्रकारचा एक आत्म, त्याला विलक्षणता म्हणू की असा हा आत्मविलक्षण भाव माझ्या जीवनात मला जागरूक करायचा आहे। मी कोण आहे हे मला समजलंच पाहिजे, ज्याच्यासाठी आमची ही अहोरात्र धडपड चाललेली आहे मोक्ष तत्वाला प्राप्त करण्यासाठी। त्याच्यासाठी बेसिक आम्हाला आत्मा समजायला पाहिजे। आत्मा समजल्यानंतर आमच्या मनाची विशुद्धता वाढायला पाहिजे, विशुद्धी लब्धी देशना आम्हाला हृदयस्पर्शी असं काहीतरी अभूतपूर्व ज्ञान श्रवण करता यायला पाहिजे। असं स्वतःला जाणीव होणार की हृदयाला भिडणार असे काहीतरी तत्व, असं काहीतरी ज्ञान आम्हाला स्पर्शून जायला हवं। ही आहे देशना लब्धी। प्रायोग्य लब्धीमध्ये अनेक काही कार्य या जीवानी संपन्न करतो आणि करणलब्धी प्राप्त होते। आता करणलब्धी जशी सुरू झाली, निश्चिती झाली की हा आता जीव सम्यक दर्शनाची प्राप्ती जीवनात करणारच आहे। आता रिव्हर्स गाडी येणार नाही, ते कार्य करूनच तो रुकणार आहे। करण लब्धीमध्ये अधःकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण रूप परिणाम झाले आणि जीवानी आत्मप्रतीती केली। ही भेदविज्ञान रूपी छैनी जी पहिल्यांदा प्रत्यक्षात आम्हाला अनुभूत नव्हती, प्रतीतीत आलेली नव्हती, ती आता प्रतीतीत आलेली आहे आणि तिच्या माध्यमातून आत्मा आणि बंध त्याला अलग अलग प्रतिभासित होतात आहे। अशा तऱ्हेने याचा उपयोग त्यांनी करून घेतला आणि त्यासाठी आपण काल बघितलं होतं की ज्ञानी गुरूंच्या द्वारा भगवंतांच्या दिव्य ध्वनीचं श्रवण करून
आम्हाला त्यांचं प्रत्यक्ष श्रवण तर नाही आहे, पण हे आगम ज्ञान जे आमच्यापर्यंत पोचलेलं आहे ही त्यांचीच देण आहे. अरहंत भगवान जेवढे आम्हाला शिरोधारी आहे तेवढीच ही जिनवाणी देखील आम्हाला शिरोधारी आहे. अशा तऱ्हेने या जिनवाणी विषयी देखील अंतरंगामध्ये बहुभाव दाटला पाहिजे, बहुमान आला पाहिजे. गुरूंप्रती अहोभाग्य आमचं जागलं पाहिजे आणि अशा तऱ्हेने गुरूंच्या द्वारा जे परमागमाचं रहस्य आहे हे उद्घाटित केलेलं आहे. त्यांच्या या सगळ्या प्रामाणिकतेचा आधार ही दिव्य ध्वनी आहे आणि अशा तऱ्हेने या जिनवाणी मातेला देखील मी मनोमन तेवढं श्रद्धापूर्वक अंतरंगामध्ये मला धारण करायचं आहे. आणि माझ्या या आत्ताच्या क्षयोपक्षमिक ज्ञानामध्ये देखील मला माझ्या आत्म्याचं ज्ञान करून घेण्याचं सामर्थ्य विद्यमान आहे, हा अकाट्य विश्वास. त्याच्यासाठी पंचम काळ आडवा येणार नाही. पंचम काळामध्ये देखील जीव सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेऊ शकतात. त्यासाठी स्त्री पर्याय पण आडवी येणार नाही. स्त्री पण सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेऊ शकतो. 8व्या वर्षीचा संपन्न असलेली कोणतीही बालक, युवती, बालिका सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेण्याला समर्थ आहे. 5व्याही या काळामध्ये हे शक्य आहे, कारण 5व्या काळाच्या अंतीपर्यंत निर्ग्रंथ परंपरा टिकणार आहे. हा देखील विश्वास जिनवाणींनी आम्हाला दिलेला आहे. षष्टम काळात धर्म राहणार नाही, पण 5व्या काळात अंतीपर्यंत 3 वर्ष 8 महिने आणि 15 दिवस शिल्लक असेपर्यंत हा धर्म टिकणार आहे. पंचम काळ अजून संपायला अनेक वर्ष आहे. 21,000 वर्षाचा हा पंचम काळ आहे. त्याच्यामध्ये आता फक्त 3,000 वर्ष जवळपास झालेले आहे आणि अजून एवढा काळ पंचम काळ जायला बाकी आहे. तोपर्यंत आम्हाला धर्म साधना जीवनामध्ये करता येते. धर्म आमचा, जैन धर्म आमचा टिकणारच आहे. संख्या कमी होईल, पण आमचा धर्म टिकणार आहे ही निश्चिती आहे. आणि मी माझ्या आत्मतत्वाला माझ्या क्षयोपक्षमिक दशेमध्ये देखील जाणता मला येऊ शकते, हा देखील विश्वास पाहिजे. मिथ्यात्व दशेतही या अशा परम सत्याचा निर्णय करूनच याला करणलब्धी प्राप्त करता येते. मिथ्यात्व जेव्हा तो सातिशय मिथ्यादृष्टी, त्याला एक विशिष्ट संज्ञा दिली, त्याला म्हटलेलं आहे सातिशय मिथ्यादृष्टी. जेव्हा तो करणलब्धीत प्रवेश करतो तेव्हा त्याला सातिशय मिथ्यादृष्टी म्हटलं जातं, कारण आता तो कार्य संपन्न करणारच आहे आणि त्याही ठिकाणी त्याला या परमसत्याचा निर्णय करून अशी ती करणलब्धी त्याच्या जीवनात त्याला आता अवसर प्राप्त झालेला आहे. आणि करणलब्धी झाली की सम्यक दर्शन प्रत्यक्षामध्ये आत्मप्रतीती त्याच्या जीवनात येणार आहे. आणि देव, शास्त्र आणि गुरूंचा यथार्थ निर्णय करून त्यावर अकाट्य श्रद्धा ठेवूनच त्याला आत्मसन्मुख व्हावं लागतं. म्हणजे व्यवहार नयानी जे रत्नत्रयाचं स्वरूप सांगितलंय, आप्तपद्य म्हणून श्रद्धाणम परमार्थानाम आप्ता गम तपोभृताम, आप्त आगम आणि तपोभृत यांच्यावर श्रद्धा ठेवणं, याचं नाव आहे व्यवहार सम्यक दर्शन. हे तर जीवनामध्ये असावंच लागतं. याचा योग्य अयोग्यचा निर्णय आमच्या बुद्धीच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला सर्वप्रथम करावा लागतो. देव, अदेव, कुदेव याचा निर्णय करावा लागेल. गुरूंचा योग्य निर्णय करावा लागेल. शास्त्र कोणतं यथार्थ आहे याचा निर्णय करावा लागेल. आणि बुद्धीनी हा निर्णय दिल्यानंतर आमची श्रद्धा तदनुकूल आम्हाला बदलावी लागेल. ती श्रद्धा आम्हाला कायम जीवनामध्ये ठेवावी लागणार आहे. आणि अशा तऱ्हेने आत्मसन्मुख होता येतं.
म्हणूनच जिनवाणीमध्ये सदा आम्हाला कशाची प्रेरणा दिलेली आहे, तर तत्वाभ्यासाची प्रेरणा दिलेली आहे. सांगितलंय समयसार मध्ये देखील सांगितलंय, तू काहीही कर, कथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन. कथमपि मृत्वा हे शब्द ठेवले. तू कोणताही प्रयत्न कर, मर पड धड काहीही कर, पण तत्व कौतूहली सन. हे अमृतचंद्र आचार्यांनी समयसार मध्ये शब्द ठेवलेले आहे. किंवा छडालाकार म्हणतात की ताते जिनवर कथित तत्व अभ्यास करीजे, संशय विभ्रम मोह त्याग आप लखो लीजे. तू त्याला सगळ्याला त्याग, संशय विभ्रम मोह याचा त्याग करून आपो लख लीजे. तू आत्म्याला लख म्हणजे बघ. वास्तविकतः आम्हाला हे मिथ्यात्वाचं कुलूप तोडायचंय. आणि हे कुलूप तोडायचं असेल तर सम्यक्त्व, तर मिथ्यात्व नष्ट होण्यानीच होणार आहे. आणि सम्यक्त्व आज अशा तिजोरीत बंदिस्त आहे की त्याला तोडण्याची किल्ली ही त्याच तिजोरीत आहे. वाक्य लक्षात घ्या. आम्हाला मिथ्यात्वाचं कुलूप तोडायचं आहे आणि सम्यक्त्व हे कसं आहे, तर मिथ्यात्व नष्ट होणारने प्राप्त होणार आहे. आणि सम्यक्त्व अशा तिजोरीमध्ये बंदिस्त आहे की त्या तिजोरीची चाबी जी आहे त्या तिजोरीतच लागून गेलेली आहे, अडकलेली आहे. आणि म्हणून इथे कुलूप उघडण्याची गोष्ट नाही आहे, तर कुलूप तोडण्याची गोष्ट आहे. कुलूप उघडायचं आहे म्हटलं तर किल्ली आमच्या जवळ आहे, अशी कोणतीही किल्ली आज आमच्या जवळ नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलंय मिथ्यात्वाचं कुलूप मला तोडायचं आहे. मिथ्यात्व पर्यायीचा व्यय आणि सम्यक्त्व पर्यायीचा उत्पाद जीवनात मला हवा आहे. आणि तसही सम्यक दर्शन पर्याय ही त्रिकाली आत्मतत्वाच्या अवलंबनाने होणार आहे. सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचा उपाय आचार्य सांगतात की तो तुझ्या जवळच आहे. तुला दुसरीकडे काही बघण्याची गरजच नाही आहे. तू त्या आत्मतत्वाला, त्रिकाली ध्रुव तत्वाला तू सन्मुख होऊन बघ, त्याला जाण. आणि त्याला जाणण्याची, बघण्याची शक्ती ही प्रत्येकामध्ये प्रतिक्षण विद्यमान आहे. सर्व विकल्पांना सोडून अंतरंगात डोकावलं की तुला तुझा निज परमात्मा तिथे बघायला मिळेल. तेवढा प्रकारचा सहज भाव आमच्या जीवनामध्ये आम्हाला आणायचा आहे. अंतरंगात त्रिकाली आत्मतत्वाला जाणणारी वर्तमान पर्याय तुला तिथे प्रत्यक्ष अनुभवाला मिळणार आहे. पुढे या गाथेच्या अनुषंगाने सांगितलं की आत्मा चेतक आहे आणि सर्व शुभाशुभ भाव हे चेत्य आहे, ज्ञेय आहे. हे भाव जरी आत्म्यात होतात तरी आत्म्याचा स्वभाव नाही. आणि यामध्ये ज्ञान आणि ज्ञेय किंवा चेतकपणा आणि चेत्यपणा असा अत्यंत निकटचा संबंध आहे. जेव्हा आत्म्यात विकार होतो त्या समयात आत्म्यात पण ज्ञान आहे आणि ज्ञान त्या विकारांना जाणतो आणि त्या दोन मध्ये अशा प्रकारची निकटता आहे. त्यामुळे अज्ञानी विकार रूप चैत्यभाव म्हणजे मीच आहे असं मानतो. म्हणजे जे विकार होतात आहे ते आत्म्यात होतात आहे आणि ज्ञानाची पर्यायही त्या समयात विद्यमान आहे. ज्ञानाच्या पर्यायीने त्या रागाच्या पर्यायीला जाणण्याचं कार्य केलेलं आहे. दोन गुणांच्या दोन पर्यायी अलग आहे. चारित्र गुणाची पर्याय राग रूप परिणत झालेली आहे, ज्ञान गुणाची पर्याय जाणन रूप आहे. राग म्हणजे चारित्र गुणाच्या पर्यायीला ज्ञान गुणाच्या पर्यायीने जाणलेला आहे. आणि अज्ञान अवस्थेत तो आणि मी एकच आहे असा भाव त्याच्या जीवनात आलेला आहे. म्हणून तो एक मानतो. आणि म्हणून अज्ञानीने अनादिकालापासून आत्मा आणि बंध यामध्ये भेदविज्ञान केलं नाही. आत्म्याचं लक्षण
हे चैतन्य प्रवर्तित होणाऱ्या ज्या ज्या पर्यायीत व्याप्त होऊन प्रवर्ततात त्या सर्व सहवर्ती पर्यायी म्हणजे आत्मा आहे. इथे गुणांना पण पर्याय म्हटलेली आहे, ही विशेष गोष्ट लक्षात घ्यायची आहे. फक्त सहवर्ती पर्याय म्हटलेली आहे. गुणांना साधारणतः पर्याय म्हटलं जात नाही. पर्याय हा शब्द कालक्रमाने होणाऱ्या अवस्थांसाठी येतो, पण या ठिकाणी सहवर्ती पर्याय हा शब्द ठेवून आचार्यांना आत्म्याच्या त्रिकाली गुणांचा निर्देश करायचा आहे. म्हणून ह्या सहवर्ती पर्याय आणि प्रतिसमय ज्या ज्या नवीन पर्याय उत्पन्न होतात त्यांना ग्रहण करून आणि पूर्व पर्याय सोडून आणि गुणरूपाने कायम असणारा असा हा आत्मा आहे. आत्मा शुद्ध चैतन्य मात्र वस्तू आहे. चैतन्य गुण त्याचे शक्तिरूप लक्षण आहे आणि ज्ञान दर्शन पर्यायी आत्म्याचे व्यक्त लक्षण आहे. दोन मध्ये लक्षात घ्या, चैतन्य गुण त्याचं शक्तिरूप लक्षण आहे आणि ज्ञान दर्शनाच्या पर्यायी हे आत्म्याचं व्यक्त लक्षण आहे. अंतर्दृष्टी केल्यानंतर जे ज्ञान गुणस्वरूप आहे तो आत्मा आहे असे जे ज्ञान प्रगट होते ते सम्यक ज्ञान आहे. जिथे एक चैतन्य गुण आहे तिथेच अनंत शक्ती, जीवत्व, सुखत्व, वीर्य, कर्ता करण आदी सगळ्या शक्ती एक रूप अविनाभावी रूपाने विद्यमान आहे. जिथे चैतन्य गुणाची पर्याय आहे तिथे अनंत गुणांच्या पर्यायी देखील त्या एक जीव द्रव्यामध्ये एका समयात अविनाभावी रूपाने विद्यमान आहे. तसंच ज्याप्रमाणे दीपक घट पटादिकाला प्रकाशित करतो, हे व्यवहारनयाचं कथन आहे. वास्तविकतः त्या दीपकाने आपल्या स्वपर प्रकाशित करणाऱ्या एक प्रकाश स्वभावालाच प्रकाशित केलेला आहे. कारण दीपक घटरूप झाला नाही आणि घट दीपक रूप पण झाला नाही. त्याप्रमाणे चेतन आत्म्याकडून जाणले जाणारे रागादी भाव आत्म्याच्या चेतकपणालाच प्रकाशित करतात. आत्मा शुभ अशुभ भावांना जाणण्याच्या काळातही वास्तविक आपल्या ज्ञान पर्यायीलाच जाणतो. आपण ही गोष्ट बघितली होतं की आत्मा नेमका कशाला जाणतो. ज्ञेय आहे, ज्ञेय बाह्य निमित्त कारण आहे. बाह्य निमित्त कारणाच्या मुळे म्हणजे निमित्तामुळे ज्ञानामध्ये त्या ज्ञेयाचं प्रतिबिंब पडलं आणि ती अशी ज्ञानाची पर्याय आत्मा प्रतिसमय जाणतो आहे. म्हणून वास्तविकतः आत्मा कशाला जाणतो तर आपल्या ज्ञान पर्यायीलाच जाणतो. अशी ज्ञान पर्यायता या ठिकाणी की ज्या ज्ञानाच्या पर्यायीमध्ये शुभाशुभ भाव ज्ञात होतात. आत्मा रागादिकांना जाणतो हे म्हणणं व्यवहार आहे. ज्ञानाचा स्वभाव स्वपरप्रकाशक असून तो आपल्या चेतक स्वभावालाच प्रतिसमय प्रकाशित करतो आहे. परज्ञेय आणि आत्मा यांच्यामध्ये देखील हा ज्ञेय ज्ञायक संबंध आहे असं म्हटलं जातं. हा देखील उपचार आहे. न्यायकपणा ज्ञेयामुळे नाही. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की जगामध्ये ज्ञेयच नसतं, वस्तूच नसत्या, तर ज्ञानाने काय जाणलं असतं. वस्तू आहे म्हणून ज्ञान जाणतं आहे. अशा तऱ्हेचा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. याचं उत्तर समयसार मध्ये 6व्या गाथेमध्ये भगवान कुंदकुंद देवांनी दिलेला आहे. जो जाणतो तो त्याच्या न्यायकपणामुळे जाणतो, ज्ञेयामुळे नाही. ज्ञेय जगामध्ये आपल्या स्वभावाने विद्यमान आहे. ज्ञेयाचा कुणी अभाव करू शकत नाही. पण ज्ञेय आहे म्हणून आत्मा जाणतो हे म्हणणं हे उपचरी सद्भूत व्यवहारनयाचं कथन आहे. म्हणून समयसारच्या 6व्या आणि 7व्या
या 2 गाथांमध्ये 4 व्यवहार नयांचा निषेध केलेला आहे. प्रमत्त भाव, अप्रमत्त भाव. प्रमत्त भाव म्हणत असताना बुद्धिपूर्वक रागद्वेषादी परिणाम, अप्रमत्त भाव म्हणत असताना अबुद्धिपूर्वक असलेले रागद्वेषादी परिणाम. आणि रागद्वेषादी परिणामांना समयसारच्या दृष्टिकोनातून असद्भूत व्यवहार नयात टाकलेला आहे. बुद्धिपूर्वक असेल तर तो उपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय, अबुद्धिपूर्वक रागद्वेष असतील तर तो अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय. आणि उपचरित बुद्धिपूर्वक आणि अनुपचरित किंवा उपचरित मध्ये काय आहे तर उपचरित मध्ये कर्माचा उदय आहे, त्यासोबत परवस्तू देखील त्याला निमित्त कारण बनलेली आहे. का त्याला उपचरित मध्ये टाकलं तर अंतरंग कारण तर तिथे विद्यमान आहे. राग येण्याचं अंतरंग कारण कर्माचा उदय हे तर विद्यमान आहे, पण अनुपचरित मध्ये तो उदय दिसणार नाही. उदय आहे पण वस्तू दिसणार नाही. आणि उपचरित मध्ये मात्र परवस्तू देखील आणखी एक बाह्य निमित्त कारण बनलेली आहे. आणि या दृष्टिकोनातून हे दोन्ही राग रूप परिणाम आत्म्याचे स्वभाव नसल्यामुळे त्याला असद्भुतात टाकलेलं आहे. मग तिसरा प्रश्न विचारला की आत्मा ज्ञेयामुळे ज्ञायक आहे का? ज्ञेय जगात आहे म्हणून आत्मा जाणतो हे म्हणणं बरोबर आहे का? तर आचार्य सांगतात हेही कथन सद्भूत उपचरित सद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे. आणि आपल्याला ज्ञात आहे सगळ्यांना की समयसार मध्ये सगळ्या प्रकारच्या व्यवहार नयाचा निषेध केला गेला आहे. म्हणून आत्मा ज्ञेयामुळे ज्ञायक आहे या कथनाचा देखील निषेध केला गेलेला आहे. एवढंच नव्हे तर अनुपचरित सद्भूत व्यवहारज्ञयाचा विषय देखील समयसार मध्ये नाकारल्या गेला. न ज्ञानम नवीनाणम न चरितम न दंसनम जानगो सुद्धो. 7व्या गाथेमध्ये आचार्यांनी हे सांगितलं की आत्मामध्ये दर्शन नाही, ज्ञान नाही, चारित्र नाही. आता नाही म्हणत असताना गुण नाही असं नाही आहे, गुण आहे पण गुणभेद नाही. आणि इथे तर तिसऱ्या याच्यामध्ये तिसरा हा जो व्यवहाराचा निषेध केला की ज्ञेयामुळे आत्मा ज्ञायक आहे याचा देखील निषेध केला आहे. आत्मा स्वभावानेच ज्ञायक आहे हे सत्य आहे. म्हणून अशा तऱ्हेने हा आपल्या स्वभावालाच प्रति समय प्रकाशित करतो. व्यवहार नयाची भाषा व्यवहाराच्या दृष्टिकोनातून कथनची सत्य असली तरी निश्चयाच्या भूमिकेमध्ये ती कथनचित असत्यार्थ पण आहे, अभूतार्थ पण आहे. म्हणून ज्ञेयामुळे आत्मा ज्ञायक आहे असं जरी सद्भूत व्यवहार नय म्हणत असला तरी निश्चय नयाने त्याचा निषेध केलेला दिसतो. भेद ज्ञानाला एका अर्थाने विकल्प पण म्हटल्या जातो, कारण भेद ज्ञानामध्ये आम्ही प्रक्रिया काय केलेली आहे, स्व आणि पर हे आमच्या ज्ञानाचा विषय बनलेला आहे. हे स्व आहे आणि हे पर आहे. हे पाहणं, हे म्हणणं हाही विकल्प आहे. पण हा विकल्प इथे 2च लक्ष आहे, पण या विकल्पात 2च लक्ष जातात आणि हाही सूक्ष्म 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 होत जातो. आणि जेव्हा हा विकल्प न्यायक भावामध्ये अंतर्भूत होतो तेव्हा भेद ज्ञान निर्विकल्प म्हटल्या जातं. लक्षात घ्या, भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. अनुभूतीचा प्रांत आहे. अनुभूतीच्या प्रांतामध्ये आम्हाला त्याच भूमिकेवर जावं लागेल. जी भूमिका त्यांची आहे आत्मानुभूतीची, त्या भूमिकेत जाऊन आम्हाला विचार करायचा आहे. आणि विचार करत असताना प्रथमतः आम्ही काय म्हटलं की मी आत्मा आहे आणि राग माझ्यात होतात आहे. राग पर आहे, राग माझा नाही.
राग मला सोडायचा आहे, राग हे आहे, त्याचा मला स्वामी बनायचा नाही. हे सगळे विकल्प आमच्या अंतरंगामध्ये सुरू आहे. हा राग आहे आणि हा राग नाही, ही विकल्पाची भूमिका सर्वप्रथम जीवाला ग्रहण करावी लागली. जसं आम्ही म्हणू की मी देह आहे, एक भूमिका, आणि दुसरा विकल्प मी देह नाही. आता या दोन भूमिकेमध्ये सम्यक विकल्प कोणता आहे? मी देह आहे हा चुकीचा विकल्प आहे, मी देह नाही हा सम्यक विकल्प आहे. पहिल्या प्रायमरी भूमिकेवर आम्हाला या सम्यक विकल्पाचा अवलंब घ्यावा लागतो. मी देह नाही, मी शुद्ध ज्ञान दर्शन स्वभावी आहे, हाही विकल्प आहे. पण प्रायमरी अवस्थेत प्राथमिक भूमिकेमध्ये जो सम्यक विकल्प आहे त्याचं आम्हाला अवलंबन घ्यावं लागतं. कारण जरी आम्हाला विकल्पाच्या अतीत व्हायचं आहे तरी पहिली भूमिका जी असणार आहे ती हीच असणार आहे. म्हणून आम्ही जे सगळे सूत्र अनुभवतो, सामायिकासाठी ध्यान पाहतो, ध्यानाची सूत्र बघतो, त्या सूत्रांमध्ये जे आम्ही अवलंबन घेतलंय की मी शुद्धोहम, बुद्धोहम, निर्विकल्पोहम, शरीर रहितोहम, कर्म रहितोहम, हे सगळे जे विकल्प मी घेतलेले आहे हे सम्यक विकल्प आहे. आणि प्रायमरी भूमिकेत हे विकल्प मला घेणं गरजेचं आहे, यासाठी की आम्हाला एकदम निर्विकल्प होता येत नाही. पहिल्यांदा तर अशुभ विकल्प, खोटे विकल्प सोडावे लागतील. खोटे विकल्प म्हणजे मी शरीर आहे, घर माझं आहे, या जगातल्या वस्तू माझ्यासाठीच निर्माण झालेल्या आहे, हे सगळे असत विकल्प आहे. या विकल्पांना चाळणी लावत 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 आम्ही अशा विकल्पांना ग्रहण केलेलं आहे की जे आम्हाला आत्मतत्वाच्या अगदी सन्मुख नेण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि त्याचं आम्हाला चिंतन करायचं आहे. हा विकल्पच आहे, पण हा विकल्प जेव्हा चिंतनाच्या प्रक्रियेमध्ये तो एक असा समय मिळेल की तो आपल्या आत्मतत्वामध्ये विलीन झालेला दिसेल आणि ती भूमिका आमची निर्विकल्प दशा राहणार आहे. ही या भूमिकेपर्यंत आम्हाला जायचं आहे हे लक्षात घ्यायचंय. म्हणून अशा तऱ्हेने जेव्हा तो अंतर्मुख होईल, तो विकल्प संपेल, ते शब्द विराम पावतील आणि केवळ अनुभूती राहील, तेव्हा तो खऱ्या अर्थाने निर्विकल्प झालेला असणार आहे. ही सगळी चिंतनाची प्रक्रिया आमच्या अंतःकरणामध्ये स्टेप बाय स्टेप अशी ती अवतरित होणार आहे. आम्हाला पुरुषार्थ काय करायचंय? आम्हाला पुरुषार्थ तर आमच्या आत्मतत्वाविषयी मला प्रतीती आली पाहिजे. हे एक आणि एकमेव मला ध्येय माझ्या जीवनात ठेवायचं आहे आणि त्यासाठी मलाच पुरुषार्थ करावा लागेल. माझीच मला अनुभूती घ्यायची आहे. या सम्यक विचारांनी प्रेरित होऊन जे काही आम्हाला माघनंदी आचार्यांनी ध्यान सूत्र दिले किंवा इतर जे काही आम्ही ध्यानाची काही प्रक्रिया निवडू, त्याचा अवलंब घेऊन मला चिंतनाची आत्मतल्लीनता साधायची आहे. ही साधता साधता शब्द जेव्हा विराम पावतील, गळून जातील, अनुभूत होणार नाही, तेव्हा आमचा हा अनुभूतीचा शब्दातीत प्रवास असणार आहे. आणि तो जो आहे तो अनिर्वचनीय आनंद, इंद्र कहे न सके, इंद्र अहम इंद्र को नाही गहे, तो आनंद आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त करायचा आहे. या गाथेचा प्रयोग आणि निष्कर्ष की जीव आणि बंध यांना त्यांच्या स्वलक्षणाने जाणून सतत सतत भेदविज्ञानाची प्रक्रिया आम्हाला राबवायची आहे. मी कोण? कधीही मला याचं विस्मरण होता कामा नये. जगामधल्या अनंत गोष्टी मी विसरले तर चालेल, पण मी आत्मा आहे.
ही गोष्ट मला विसरता येणार नाही किंवा विसरायची पण नाही. आणि ही कशी आहे गोष्ट, ही आत्ता तर मी विसरणार नाही, या भवात नाही, पण भवभवांतरी देखील मला याचं विस्मरण न हो, ही भावना या भवात मला भावायची आहे. कारण माहित नाही पुढचा भव आमच्या जीवनात कोणता मिळणार. त्या भवामध्ये मला अगदी आईपासून उजळणी करण्याची गरज नाही आहे. हे जे काही माझे आजचे संस्कार आहेत, हे संस्कार मला इथेच इतके प्रगाढ करायचे आहे की ते भवभवांतरी देखील माझ्यासाठी पाथेय म्हणून उपयोगी पडू शकेल. म्हणून मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी चैतन्य स्वभावी आहे, मी परमानंद स्वभावी आहे, मी ज्ञायक आहे, मी चैतन्य रूप आहे, निज परमात्मा मी आहे. या गोष्टी आमच्या अंतःकरणात आम्हाला जाणीवपूर्वक पेरायच्या आहे. या लक्षणांनी जाणून त्यातील संधीला ओळखून, कुठे त्याची संधी आहे ते ओळखून, बुद्धीच्या तीक्ष्णतेने त्याला भेदून छेदून बंधापासून विरक्त होऊन आपल्या स्वतःच्या आत्म्यात अनुरक्त होऊन त्यातच रमणे, सुखी होण्याचा हाच एकमात्र उपाय आहे. आणि त्याचा प्रयोग सातत्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचा असणार आहे. अत्यंत महत्वपूर्ण अशी ही गाथा आणि त्याचं विशेष स्पष्टीकरण आपण यासाठी बघितलं की याच माध्यमातून आम्हाला आमची वाटचाल करावी लागणार आहे. यानंतर अमृतचंद्र आचार्यांचा कलश आहे आणि त्या कलशामध्ये आचार्य सांगतात आहे की प्रज्ञेच्या द्वारा बंध आणि आत्मा कशा प्रकारे वेगवेगळं होतात. त्याचा कलश या ठिकाणी सांगितला. कलश 181 नंबरचा. प्रज्ञा चैत्री शितेयम कथमपि निपुणे पातिता सावधाने सूक्ष्मे सूक्ष्मेन अंतःसंधि बंधे निपतनी रससा रभसा दात्मकर्मो भयस्य आत्मानं मग्नसन्मन्त स्थिर विशदलस धाम्नि चैतन्यपूरे बंधं च ज्ञान भावे नियमित मभित कुर्वती भिन्न भिन्न. आत्मा आणि बंध यांना पृथक करणारी प्रज्ञा. प्रज्ञा हा आमचा बुद्धीसाठी आत्मानुभूती परक बुद्धी त्यासाठी येणारा शब्द आहे. हे तीक्ष्ण अस्त्र आहे. प्रवीण पुरुषा करवी सावधान होऊन, म्हणजे शस्त्र जो चालविणार आहे तो देखील तितकाच कुशल जाणकार हवा. म्हणून प्रवीण पुरुषा करवी सावधान होऊन आत्मा आणि कर्म यांच्या सूक्ष्म अंतरंग साधन्यांच्या जोडामध्ये ही प्रज्ञारूपी छन्नी अशी टाकली जाते की तेथे पडताच ती छन्नी ताबडतोब त्यांना सर्व तऱ्हेने भिन्न करते. ती आत्म्याला तर अंतरंगामध्ये स्थिर, स्पष्ट, प्रकाशरूप, दैदिप्यमान तेजोमय चैतन्याच्या प्रवाहामध्ये मग्न करते आणि बंधास अज्ञान भावामध्ये निश्चल करते. ही प्रज्ञारूपी छैनीचं कार्य ती बरोबर करते. ती आत्मतत्वाला हे तुझं आहे, हे नवनीत आहे, हे तू ग्रहण कर हे सांगते. आणि जे काही आहे हे तुला सोडून देणे योग्य आहे, हा जो भाव आहे या भावाला तू दुरूनच त्या ठिकाणी त्याच्यापासून दूर हो, ही प्रेरणा पण ही बुद्धिरूपी छैनी जीवाला देणार आहे. यावर अजून आपण नंतरच्या क्लासमध्ये बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ घो
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोए सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.